आता आपण बघूया किती वेळ लागतो 170 समोसे बनवायला. एक लक्षात ठेव, लॉक मी देत नसतो. एक लक्षात ठेव. काय आणि मी रडत रडत उठली नाही, सॉरी, मला उठवलं मम्मीने. आणि मग मी फ्रेश वगैरे झाली आणि लगेचच मम्मीने लावला मला कामाला. मला बोलली हे ढवळ, कांदा काप, पटापट चल, हात चालव. मग मी हे सगळी कामं करायला सुरुवात केली. आणि आता इथे बघा रेडी आहे. हे मम्मीने सकाळी किती वाजता उठलीस? 3:42ला. 3:42ला उठली आहे. सगळी तयारी तिनेच केली. मी फक्त बटाटे थोडेसे सोडले. आणि आता हे लोया ह्याच्या कापते आहे मैद्याचा. मैदा बिदा तिनेच मळला. किती तो किलो? 3.5 किलो मैदा मळला. 3.5 का 4 किलो ग. मला जमलं नाही उठायला 4ला, म्हणून मी 5ला मम्मीने उठवलं तेव्हा मी उठली, नाही तर मी उठणारही नव्हती. गेले समोसे घरी. नंतर पण आज आम्हाला किती समोसे बनवायचे? टोटल 128, 128. आणि आम्हाला नको. आणि बाकीच्या आम्हाला म्हणजे 135 समोसे आज तर बनवायचे आहेत. कसे बनवणार आम्ही दोघी मिळून एवढं सगळं ते तुम्ही या व्हिडिओतून बघा. हवी तर 140 समोसे कसे बनवायचे ते. ही बनवली आहे आम्ही भाजी. आलू अजून थोडे चिरडायचे आहेत. स्मॅश करायचे. स्मॅश आलूंना स्मॅश करायचे थोडेसे. आणि हे मटार आहेत त्याच्यात घातले, ते फ्रोझन आहेत कारण की आता मटारचा सीझन नाहीये. हो, कारण आता मटारचा सीझन नाहीये, त्याच्यामुळे मटर घ्यावे लागतात. हे फ्रोझन मटर घेतले आणि ते त्याच्यात घातले. आता एवढी कोथिंबीर कापली आहे, ती घालायची आहे भाजीत. धुवून घालणार आणि मस्तपैकी टाडा भाजी रेडी. हे भाजी गोळे बनवणार, ते रेडी होणार. आणि आता लाटायला सुरू करून पटापट समोसे भरायची तयारी करणार. आता जसं होईल तसं मी तुम्हाला दाखवणार. थोडं थोडं सगळं काय दाखवू शकत नाही कारण दोन्ही हात असणार माझे बिझी, त्याच्यामुळे. आणि आता वाजले आहेत बरोबर 5:30. अजून 5 मिनिटं झाली आहेत. आता मी सुरू करतोय बनवायला. बघ आता आपण बघूया किती वेळ लागतो 170 समोसे बनवायला दोघींना. 170 नाही, सॉरी 130. बाय बाय, थोड्या वेळाने भेटूया. बरोबर 6. आणि आता केली आहे आम्ही तयारी. समोसे रेडी झाले आहेत. तेल ठेवलं आहे तापत. आता आम्ही घेतोय तळायला. मी तर तळायला सुरू करते. तिकडे मम्मी तिकडे भरते आणि मी इकडे भरते. आणि आता देवाचं नाव घेऊन पहिला समोसा सोडला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अजून सकाळ झाली नाही बघा बाहेर. अजून काळोखच आहे. आता सूर्य येतोय वर. 10-20 समोसे करून झाले आत्ताशे. वरची बाकीचे तळत आहेत. मी इकडे थोडे बनवते, थोडे तळते, थोडे बनवते, थोडे तळते. मी तुम्हाला बाहेर दाखवते कसं आहे ते वातावरण. किती धुकं पडलंय. गावाचं जीवन बघा. दिसलं कसलं धुकं पडलंय ते. कोहरा ही कोहरा चारों तरफ. मी शांत राहते, तुम्ही फक्त पक्ष्यांचे आवाज ऐका. माझे समोसे जळतील, पटापट ऐकवते. ऐकलात? असं आहे आमच्या गावाचं जीवन. छान मस्त सुरळीत.
2 मिनिटात तुम्हाला सगळं दाखवलं. इकडे समोसे ठेवून आता मला एका हाताने समोसे करायचे. सो टाटा बाय बाय. आता मी बाकीचे करते. आता तुम्हाला सगळे समोसे झाल्यावर दाखवते. सगळी कामं करून फायनली आम्ही आता बसलोय शांतीने. दमायला झालाय. 140 समोसे झाले डन. व्हिडिओ करायला मला मिळाला नाही कारण 8 वाजता द्यायचं होतं आणि घाई गडबड झाली थोडीशी. आत्ता जस्ट बसलो आम्ही आणि आता वाजलेत 8:16 झाली आहेत. कसे बसे बनवले एवढे समोसे आणि माझ्या मम्मीची हालत बघा काय झाली आहे ते. हसते काय मॅक्सी दाखव. मेहनत का फल मीठा होता है, पसीने की कमाई. किती वाजता उठलीस सांग? 3:42 3:42 पासून आता वाजले बरोबर 8:15. किती तास झाले? 5 तासाला नाही थोडा वेळ. अभी सो जा थोड़ी देर. अब मैं भी सो जाऊंगी थोड़ी देर. तू भी सो जा थोड़ी देर. कैसा लग रहा है इतने सारे समोसे बना के? बहुत थकान हो गई है, बहुत जलन हो रही है हाथ में. मिर्चा ऐसे लग रहा है. मसाल्याची भाजी होती ना त्याच्यामुळे हात माझे पण बघतायत. हम लोग अलग समोसे बनाते हैं. हाँ, आज थोड़ा बहुत क्वांटिटी में था म्हणून खूप जास्त तिखट खूप जास्त हे झालं आणि हातानं खूप मिरची लागते. आता बघतायत हात दोन्ही. कसे बनवले आम्ही दोघींनी मिळून. मी तर कमीच केले. मी जास्त हेच केलं. तेलाकडे तळले थोडे. माझ्याकडून करपले पण 2, 4, 10 असतील करपले. पण ते आता आम्ही खाणार चहा बरोबर. त्याला काय होत नाही. ये है मेरा निकम्मा भाई. खाली लेटे लेटे खाली एक गेम खेलता रहता है. इसको कोई काम धंधा नहीं है. खाओ पियो हगो और संडास हमारा भरो. बस इतना ही इसका काम है. असं बोलू नको आणि तसं बोलू नको. अजून काय करतोस तू सांग? दिवसभर सकाळी उठल्यापासून काय करतो? शाळेतून आलाय आणि शाळेतून मला लात मारतोस मोठ्या बहिणीला. बघितलं? हा, मी एवढी मोठी तुझी बहीण आहे आणि मला लात मारतोस? हो, दात पाडून हातात देणार. एक लक्षात ठेव. ब्लॉग मी देखील करतो. एक लक्षात ठेव. काय झालं ते ब्लॉग गेले का कामाने कुछ करू नको ना लागतो. मित्रांनो, आज मका होती सुट्टी तर मस्तपैकी झोपान बिपान उठलंय. आता चाललंय नाव कपाळ टॉवेल घेऊन. असं मी पोरग्या. वाजलेत बघा किती 5 आणि आता करायची. थांबा लाईट लावतोय. लाईट लायलंय जरा गोरा दिसतलंय ना. आणि ना न्हावच त्यांना जाऊच्या आधी ना मग लय आळस येता. कशा काय माहिती. कारण आंघोळ करायच्या आधी जरा मी खूप छान दिसते ना. त्याच्यामुळे आंघोळ करायची काय गरज नाहीये. हो की नाही? मी आंघोळ करायला आली आहे पण मला मिष्टी कशी बघते आहे ना तिकडून ते बघा. हा, आता मी दरवाजा करते बंद. ती बघ. आता हिला अशी करते मी माझ्या बरोबर. मिष्टी मी केली तयारी. थोडंसं मी जाते MIDCत राऊंड मारायला. तर तुम्हाला दाखवते MIDCतला सनसेट. तुम्ही पण बघा माझ्या व्हिडिओतून. हे आहे माझ्या घराचं बाहेरचं वातावरण. क्या जळतोस तो माझ्यावरती. कारण मी तुझ्यापेक्षा छान तुला दाखवणार नाही मी पण. कारण तू पण मला ते दाखवते. असं मी पण तुला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार. असं ठेवणार तुला. आज
तर हा आहे तो पॉइंट जिकडे आम्ही येत होतो. इकडे किती शांतता आहे, कोणी म्हणजे कोणी नाही आहे इकडे डिस्टर्ब करायला. आणि छान डोंगरातला सनसेट मला खूप आवडतो. जसं की आपण बीचवर पण जातो सनसेट बघायला, पण डोंगरातला जो सुकून आहे ना तो अजून कुठेच मिळू शकत नाही असं मला तरी वाटतं. आणि आमचं गावचं कोकणातलं जीवन तर बेस्ट आहे. तर आता मी गेलेली बाहेर फिरायला आणि आता मी नुकती घरी आली आहे. 10-15 मिनटं झालीत येऊन मला घरी. आता मी जस्ट घरी आली. माझ्या मम्मीच्या भाषेत नुकती नाही आली, जस्ट घरी आली. आणि आता आम्ही झोपणार आहोत शांतपणे. उद्या आम्हाला सुट्टी आहे, नाश्ता द्यायचा नाही आहे, तर आज आरामात झोपायचं. फक्त उद्या प्रज्वलची शाळा आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. गुड नाईट.